येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो, चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबाचे नवरात्र, तसेच खंडोबा देवाचे षडरात्र उत्सव म्हणजे काय आणि हा कसा साजरा करावा, घटस्थापना कशी करावी याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत घेत आहोत. भक्तांनो, आपण नवरात्रीत आपल्या दुर्गादेवीची तसेच कुलदेवीची नवरात्रोत्सवात साजरा केला आणि सेवा केली. परंतु ज्यांचे कुलदैवत खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंडराया हे आहेत किंवा जे खंडोबा देवाचे भक्त आहेत, त्यांनी या देवाची चंपाषष्ठी नवरात्र म्हणजेच षडरात्रोत्सव सेवा कशी करावी याची माहिती आज आपण घेऊयात. या खंडोबा नवरात्रोत्सवाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल प्रतिपदे दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर 2023 वार बुधवार या दिवशी मल्हारी मार्तंड देवाच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. तर मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी हा या नवरात्रीचा कालावधी असतो. देव दिवाळीसुद्धा या दरम्यानच असते. याला नवरात्री जरी म्हणत असलो तरी हा कालावधी 6 दिवसांचा असतो, म्हणून षडरात्र उत्सव असे म्हटले जाते. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदे दिवशी या उत्सवाला सुरुवात होते. त्यासाठी घटस्थापना केली जाते. 6 दिवस अखंड दिवासुद्धा लावला जातो. तसेच उपवास धरला जातो. म्हणजेच ज्याप्रमाणे नवरात्रीचा उपवास 9 दिवस केला जातो, त्याचप्रमाणे 6 दिवस षडरात्रोत्सवात उपवास केला जातो. तसेच खंडोबा देवाला भंडारा म्हणजेच हळद प्रिय आहे, म्हणून षष्ठी दिवशी तळी भरून भंडारा आणि खोबरे यांची उधळण केली जाते. चला तर मग जाणून घेऊया खंडोबा षडरात्र घटस्थापना कशी करावी. सर्वप्रथम देवघरात पूर्व किंवा उत्तर दिशेला घटस्थापनेसाठी जागा निश्चित करून गोमूत्र आणि गंगाजलाने शुद्ध करून घ्यावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून पाटावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. पाटाभोवती सुबक रांगोळी काढावी. पाटावर तांदळाने चौक भरून घ्यावा. म्हणजेच तांदळाने पाटावर एक चौकोन काढून चौकोनात गुणिले चिन्हाच्या 2 रेषा काढाव्यात. त्या रेषांच्या मध्यभागी तांदळाचा गोल तयार करून त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. तांब्यावर हळदीने स्वस्तिक काढावे. तांब्यामध्ये हळद, फुले, नाणं, सुपारी, अक्षता, दुर्वा, बेल हे घालावे. कलशावर आंब्याची किंवा विड्यांची 5 पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळाची शेंडी वरील दिशेस राहील याची दक्षता घ्यावी. नारळास खंडोबा देवास प्रिय असलेला भंडारा लावावा. त्याचप्रमाणे सर्वप्रथम आचमन करून पूजेला सुरुवात करावी. देवाला नमस्कार करून प्रार्थना करावी आणि सांगावे, मी आज आपली स्थापना करून जी पूजा करीत आहे ती आपण मानून घ्यावी व आमचे कुटुंबास सुख, सौख्य, शांती, आरोग्य, आयुष्य द्यावे अशी प्रार्थना करावी. त्यानंतर अग्रपूजेचा मान असलेल्या गणपतीस अभिषेक करून गणपतीची स्थापना करावी. गणपतीला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून तुपाचा दिवा ओवाळावा. त्यानंतर गणपती समोर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा. खंडोबा हे भगवान शंकराचे रूप आहे, म्हणून शिवलिंग स्थापून त्याची सुद्धा पाटावर स्थापना करावी. शिवलिंगास खंडोबास प्रिय भंडाऱ्याने लेपन करावे. अर्थात हे 6 दिवस आपण शिवलिंगास हळद अर्पण करू शकतो. हे पूजन झाल्यानंतर खंडोबा देवाचा टाक किंवा फोटो यास अभिषेक करून कलशाच्या डाव्या बाजूस या खंडोबा देवाची स्थापना करावी. शंख आणि घंटा ठेवून त्यांचीही पूजा करावी. विड्याची पाने म्हणजेच विड्याची पाण्याची जोडी घ्यायची आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आहे. त्यांची देठ देवाकडे ठेवून हा विडा खंडोबा देवाच्या समोर ठेवावा. पानाचा विडा त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवावी. या वाटीमध्ये भंडारा, खारीक, बदाम, हळकुंड, नाणं ठेवावे. त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवावा.
फळेसुद्धा देवाला नैवेद्यासाठी ठेवावीत. या म्हणजेच खंडोबाच्या पूजेसाठी झेंडूची फुले व्हावीत. दवनासुद्धा खंडोबाला खूप प्रिय आहे. आपल्यास उपलब्ध असेल तर दवनासुद्धा व्हावा. बेलपत्र मात्र अवश्य व्हावीत. देवाला मान म्हणून धोतर, टोपी किंवा देवाला आवडतं जे काही घोंगडी असते ते सुद्धा आपण ठेवू शकतो. ह्या 6 दिवसात आपण केव्हाही देवाचा मान म्हणून ही गोष्ट ठेवू शकतो. ज्याप्रमाणे आपण दुर्गादेवीची किंवा आपल्या कुलदेवीची नवरात्रीच्या वेळेस ओटी भरली होती, त्याचप्रमाणे या नवरात्री उत्सवामध्ये आपण मल्हारी मार्तंडचे आवडते घोंगडी किंवा शाल, टोपी, धोतर, मान म्हणून ठेवू शकतो. 6 दिवस आपण उपवास करायचा आहे आणि नंतर षष्टीला या उपवासाची सांगता होत असते. या उत्सवाच्या पंचमीला म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमी दिवशी नागराजाची चंदनाने प्रतिमा काढून त्याचे विधिवत पूजन केले जाते. या प्रतिमांपुढे कणकेचे 5 दिवे प्रज्वलित करून ओवाळले जाते. यांना नागदिवे म्हणतात. तसेच नैवेद्य दाखवला जातो. चंपाषष्टीच्या दिवशी तेलाची दिवटी प्रज्वलित करून खंडोबा देवाला ओवाळले जाते. देवाला पुरणपोळी नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे देवाच्या आवडीचा वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांदापात या आवडत्या पदार्थांचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. त्याचप्रमाणे घोडा, कुत्रा आणि गाय यांनाही नैवेद्य द्यावा. यानंतर घरातील पै पाहुणे यांच्यासह तळी भरून त्यातील खोबरे आणि भंडारा मार्तंड भैरव देवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो. याबाबत कथा अशी आहे की मनी आणि मल्ल या 2 राक्षसांनी संपूर्ण मानवजातीला, ऋषीमुनींना, देवदेवतांना भयंकर त्रास देऊन त्रस्त केले होते. त्यांचा नायनाट करण्यासाठी खंडोबा देवाने मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत मनी व मल्ल या असुरांबरोबर घनघोर युद्ध केले. षष्टी दिवशी या असुरांचा नाश झाला. म्हणून स्वर्गातील देवी देवतांनी आनंदाने खंडेरायावर चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली. म्हणून या षष्टीला चंपा षष्टी असे म्हणतात. चंपा म्हणजे चाफा. तसेच या उत्सवात देवदिवाळीही साजरी केली जाते. या दिवाळीला भाजणीचे वडे आणि घारगे यांचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे या उत्सवामध्ये देवाला आपण चाफ्याची जी काही फुलं आपल्याला उपलब्ध होतील ती सुद्धा वाहिल्याने आपल्याला अधिक विशेष पुण्य प्राप्त होतो. भक्तांनो, अशा प्रकारे आपण हा जो नवरात्रोत्सव आहे म्हणजेच मार्तंड भैरव यांचा चंपाषष्ठी हा उत्सव साजरा करूयात. सर्वांना धन्यवाद. आपण आमच्या रॉयल गुरुजी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अशी माहिती आम्ही यापुढेही आपणास देत आहोत. धन्यवाद.